3 पिन आय सी रेग्युलेटरमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला ब्लॉक डायग्राम ऑफ 3 पिन आय सी रेग्युलेटर. सेकंड क्वेश्चन आपण पाहिला की टाईप्स ऑफ 3 पिन आय सी रेग्युलेटर. त्यामध्ये आपण 2 टाईप्स ॲट अ टाईम पाहिले. पॉझिटिव्ह आय सी रेग्युलेटर 3 पिन आय सी रेग्युलेटर आहे. फिक्स्ड निगेटिव्ह आय सी रेग्युलेटर. जो लास्ट टाईप आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर. क्वेश्चन मी लिहिल्यावरती explain working of adjustable voltage regulator using IC LM317 and state its applications. दोन क्वेश्चन्स आपल्याला एकत्र विचारलेले. आपण काय काय पाहिजे बघा, ब्लॉक डायग्राम पाहिजे, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह फिक्स व्होल्टेज आयसी पाहिजे, निगेटिव्ह फिक्स व्होल्टेज आयसी आपण पाहिजे. ठीक आहे. ब्लॉक डायग्राममध्ये आपण सिरीज ट्रान्झिस्टर, थर्मल शटडाऊन फॅसिलिटी, ॲम्प्लिफायर अँड डिवायडर बायस पाहिला. पॉझिटिव्ह फिक्समध्ये काय पाहिला की आय सीच्या कोणत्या सिरीज आपण यूज करतो. पॉझिटिव्ह फिक्स व्होल्टेज आय सीसाठी आपण कोणत्या सिरीज आपण यूज केल्या, LM340 अँड 78XX सिरीज आपण काय केली यूज केली. निगेटिव्ह फिक्स्ड 3 पिन आय सी रेग्युलेटरसाठी आपण काय यूज केली सिरीज, LM320 और 79XX सिरीज. दोन्हीही पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. फिक्स्ड व्होल्टेज देण्यासाठी आपण काय करतो यूज करतो यूज फॉर ओनली fixed positive or fixed negative voltage with 1.5 ampere load current capacity. With 1.5 ampere load current capacity आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर पॉझिटिव्ह फिक्स, पॉझिटिव्ह फिक्स आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. फिक्स्ड निगेटिव्ह असे तर खूप आपण प्रकार पाहिले. आता राहिले आपलं व्हेरिएबल. व्हॅरी करता यायला पाहिजे. फिक्स म्हटलं की कसं असतं की आय सीमध्ये जो तुम्ही व्होल्टेजचा प्रकार पाहिला आपण LM340-5. 340 इंडिकेट्स पॉझिटिव्ह अँड 5 इंडिकेट्स आउटपुट व्होल्टेज. पॉझिटिव्ह 5 व्होल्टसाठी ही आय सी झाली आहे. याच्यामध्ये 5 चेंज होत नाही. व्हॅरी करण्यासाठी याच्यामध्ये काही इक्विपमेंट नसतात. फिक्स म्हटलं की फिक्स तेवढंच व्होल्टेज मिळतं जेवढं आय सीवरती प्रिंटेड आहे. ठीक आहे. आता व्हेरिएबलचं मिनिंग काय की एका रेंजमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही चेंज करू शकता. मी जर 10 व्होल्ट ॲडजस्टेबल आय सी आणली असेल 0 to 10, याचं मिनिंग काय होईल, तुम्ही 0 पण घेऊ शकता आणि 1 पण घेऊ शकता, 1.5 घेऊ शकतो आपण, 1.18, 0 to 10 कोणत्याही व्हॅल्यू आपल्याला व्हॅरी करता येतील. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं ॲडजस्टेबल और वेरिएबल. ॲडजस्टेबल और वेरिएबल आय सी रेग्युलेटर आपण चेंज करू शकतो. व्हेरिएबल रेजिस्टन्स त्याला लावलेला असतो आणि व्हेरिएबल रेजिस्टन्सच्या साह्याने इथं कसं दिसतं तुम्हाला R2. आता ही जी फिगर आहे ही फिगर टोटली पॉवर सप्लायची फिगर आहे. बघा इथे ट्रान्सफॉर्मर काढलेलं आहे, ब्रिज फुल रेक्टिफायर आहे, हा फिल्टर झाला पहिला, कॅपॅसिटर फिल्टर आपण यूज केली, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर अँड लास्ट फिगर इज रेग्युलेटर. ठीक आहे. हीच फिगर मी इथे दाखवली. आपली फिगर एवढीच आहे फक्त शेवटची. पण तुम्हाला जेव्हा नोट्समध्ये पाहिलं तिथे टोटली पॉवर सप्लायची फिगर काय केलेली आहे दिलेली आहे. आपल्याला जो हा जो क्वेश्चन आहे तो याच्याविषयी आहे फक्त आय सी विषयी. व्हेरिएबलच्या ॲडजस्टेबलच्या आय सी विषयी आपल्याला विचारलेलं आहे. तुम्ही इतकी फिगर काढली तरी सुद्धा चालते. ठीक आहे. सेम स्ट्रक्चर आहे जसं पॉझिटिव्ह फिक्ससाठी आपण पाहिलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फिक्ससाठी जसं पाहिलं सेम स्ट्रक्चर. फक्त फरक इतकाच आहे की याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स लावले, त्यामध्ये आपण साईडला 2 कॅपॅसिटर पाहिलेले, बायपास आणि ट्रान्झिएंट रिस्पॉन्ससाठी लावलेले. यामध्ये 2 रेजिस्टन्स आपण काहीतरी यूज केले. इट युजेस 2 रेजिस्टन्स. 1 रेजिस्टन्स इज फिक्स अँड 1 रेजिस्टन्स इज व्हेरिएबल. Arrow indicates variable register. Arrow indicates variable register. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की इक्वेशन पण आहे. इक्वेशन सेपरेट 3 और 4 मार्क्ससाठी आपल्याला विचारलं जातं. नुसतं आयसीचं क्वेश्चन आलं तर आपल्याला वर्किंग विचारलं, ॲप्लिकेशन विचारले तर ते 3 किंवा 4 मार्क देईल. विथ इक्वेशन पण विचारू शकतात. ठीक आहे. सेपरेट इक्वेशनचं क्वेश्चन आहे त्याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. तर आपलं क्वेश्चन कसं जरी आलं तरी आपल्याला नोट्स लिहिता आल्या पाहिजे. तर आधी आपण काय करणार आहोत, आय सीचं वर्किंग पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, आपण इक्वेशन काय करूया सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट जसं त्याच्या
पॉईंट पाहिले. फर्स्ट पॉईंट वॉट सिरीज रेजर. Which series used for 3-pin IC regulator? Which series used for 3-pin IC regulator? Which series used for 3-pin IC voltage regulator? LM317, LM338 or LM350 series used for adjustable positive adjustable voltage regulator. Positive adjustable voltage regulator. ह्या सिरीज यूज केल्या जातात. जसं आपण पिक्चरसाठी पाहिलं LM 340, 320 किंवा 78XX किंवा 79XX. तसं याच्यामध्ये जे नंबर्स आहेत ICचे नंबर बघा बदलले. ICचे नंबर खूप इम्पॉर्टंट असतात ज्या वेळेला आपण IC वापरतो. ठीक आहे. LM317, LM338 or LM350 are used for positive adjustable voltage regulator series. ह्या सिरीज आपण काय करतो ॲडजस्टेबल ICसाठी वापरतो. तुम्ही इथं एक्झाम्पल लिहित असताना 317च्या ऐवजी 338 लिहिलं तरी चालतं, 350 लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये पण आपल्याला विचारतात की IC कशाची आहे किंवा कशासाठी आपण यूज करतो. तर फर्स्ट पॉईंट आपल्याला ॲडजस्टेबलचं लिहित असताना सिरीज घ्यायचे. Which series used for adjustable voltage regulator? These three series are used for adjustable voltage regulator. Second point. First point is which series used for this IC. Second point मध्ये आपल्याला काय लिहायचं की किती व्होल्टेज साठी आपण यूज करणार आहे. रेंज किती व्होल्टेज आणि किती करंट ही IC आपण यूज करू शकतो. ॲडजस्टेबल आहे म्हटलं की रेंज मध्ये आलं व्होल्टेज. ॲडजस्टेबल म्हटल्यानंतर 1.25 to 37 volt positive 1.25 volt to 37 volt and current capacity 1.5 ampere load current. Current capacity 1.5 ampere load current. व्होल्टेजची रेंज बघा सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला किती व्होल्टेज आणि किती करंटसाठी आपण यूज करणार आहे ते द्यायचं. फर्स्ट पॉईंटमध्ये कोणत्या सिरीज आपण वापरतो ॲडजस्टेबलसाठी ते लिहिलं. सेकंड पॉईंटमध्ये किती व्होल्टेज किती रेंजच्या व्होल्टेजसाठी आपण ते IC वापरू शकतो आणि किती करंटचं. व्होल्टेज आणि करंटची कॅपॅसिटी आपल्याला काय करते सेकंड पॉईंटमध्ये घ्यायची. 1.25 volt to 27 volt इतक्या रेंजच्या व्होल्टेजसाठी आपण ही IC वापरतो. करंट कॅपॅसिटी असते 1.5 अँपिअर लोड करंट. 1.5 अँपिअर हे फिक्स्ड पॉझिटिव्हसाठी होतं, फिक्स्ड निगेटिव्हसाठी पण आहे, व्हेरिएबलसाठी पण आहे. 1.5 अँपिअर लोड करंट बदलत नाही. ठीक आहे. थर्ड पॉईंट सिरीज झालेले व्होल्टेज आणि करंट किती मिळतं आपण लिहिलेले. थर्ड पॉईंट व्हायचं आपल्याला कनेक्शन. Pin 1 is connected for what, 2 is connected for what and pin 3 is connected for. Pin 1 is connected to input voltage, pin 2 is connected to output voltage, pin 3 is connected to common ground terminal. जसं फिक्स मध्ये पाहिलं त्याच पद्धतीने सेम कनेक्शन पिनच्या द्यायचे. पिन कनेक्शन द्यायचे थर्ड पॉईंट. पिन कनेक्शन. ठीक आहे. आता राहिलं आपलं लास्ट पॉईंट. हे 3 पॉईंट्स काय आहेत. फर्स्ट पॉईंटला सिरीज लिहायचे. सेकंड पॉईंटमध्ये आपण लिहायचे किती व्होल्टेज आणि करंटसाठी आपण हे वापरतो. थर्ड पॉईंटमध्ये पिन कनेक्शन द्यायचे. 3च पिनचे IC आहे 3 पिन म्हटले. त्या 3 पिनला आपण काय कनेक्ट करणार आहे ते आपल्याला थर्ड पॉईंटमध्ये काय करायचं लिहायचं. लास्ट पॉईंट आपल्याला राहिला फोर्थ पॉईंट. फोर्थ पॉईंटमध्ये आपल्याला काय लिहायचं की याच्यामध्ये नो नीड ऑफ RC अँड LC फिल्टर. No need of RC and LC filter, only capacitor filter is sufficient for this regulator. This is the advantage of this regulator. Last point मध्ये आपण काय लिहितो. No need of RC or LC or pi filter, only capacitor filter is sufficient for this regulator. The advantage of this regulator. LC किंवा RC किंवा pi फिल्टरची आपल्याला इथं आवश्यकता नाही पडत. फक्त एक कॅपॅसिटर फिल्टर जरी लावलं तरी सुद्धा चालेल. हे ॲडव्हान्टेज.
महत्त्वाचे हे 3 पॉईंट होते आपले. फर्स्ट 3 पॉईंट. सिरीज कोणत्या वापरतो, किती व्होल्टेज आणि करंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतो. थर्ड पॉईंट द्यायचं त्याचे कनेक्शन. हे 3 पॉईंट खूप इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहेत. नुसतं तुम्हाला वर्किंग किंवा त्याचं हे विचारलं आपल्याला वर्किंगचा क्वेश्चन आला आणि ॲप्लिकेशनचा क्वेश्चन आला तर आपल्याला एवढंच लिहायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन काय त्याचे तर कॉन्स्टंट करंट बॅटरी चार्जर्समध्ये आपण यूज करतो. 100 मिली अँपिअर करंट कॅपॅसिटीच्या चार्जर्समध्ये त्याचा यूज करू शकतो आपण. आणि एवढ्या व्होल्टेज जिथे लागेल आपल्याला व्हेरिएबल ॲडजस्टेबल व्होल्टेज पॉवर सप्लायची जिथे आवश्यकता असेल तिथे आपण यूज करू शकतो. हे 3 ॲप्लिकेशन्स आपण नोट्समध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता राहिलं काय याचं इक्वेशन आपण बघूया. हे समजलं असेल तर आपण इक्वेशनकडे जाऊ. फर्स्ट पॉईंट सिरीज, सेकंड पॉईंट करंट अँड व्होल्टेज, थर्ड पॉईंट कनेक्शन अँड लास्ट पॉईंट आपण दिलं की RC आणि LC फिल्टरची आवश्यकता आपल्याला इथं नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. आता इक्वेशन लिहित असताना मी आधी इथे दाखवते आणि मग मी हे म्हणून टाकेन. आपल्याला इथे जागा आपल्याला पाहिजे इक्वेशन लिहिण्याचं आहे. आता आपल्याला इक्वेशन काय काढायचं आहे, आउटपुट इज इक्वल टू जे आउटपुट व्होल्टेज आहे त्याचं इक्वेशन आपल्याला काय करायचं ते लिहायचं आहे. आता 2 रेजिस्टन्स इथं कनेक्टेड दिसत आहेत. जेव्हा आपण आउटपुट काढतोय आउटपुट इथलं आउटपुट काढतोय आपण तर आपण आउटपुटचा फीडबॅक आपण इथं दिलेलं आहे. रेजिस्टन्स ॲडजस्टेबल आहे. हा रेजिस्टन्स तुम्ही व्हॅरी करून तुम्ही आपण वेगवेगळं व्होल्टेज त्याच्यामध्ये घेऊ शकतो. किती व्होल्टेज आपण घेऊ शकतो तर 1.25 to 37 व्होल्ट इतकं व्होल्टेज तुम्ही हा नॉब फिरवून काय करू शकता चेंज करू शकता. इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण काय केलेलं लावलेलं आहे. पिन 3 आणि पिन 1 हा जो काही व्होल्टेजचा ड्रॉप आहे. आता आपण फीडबॅक व्होल्टेज दिले इकडे. ठीक आहे. मग पिन 2 पासून पिन 3 पर्यंत जो काही ड्रॉप असेल ते असेल आपलं आउटपुट. मग आपलं ड्रॉप काढायचं म्हटलं की याच्यामध्ये 2च रेजिस्टन्स आहेत. एक आहे तो R2 आणि एक आहे तो R1. म्हणजेच V0 इज इक्वल टू काही ड्रॉप अक्रॉस R1 प्लस ड्रॉप अक्रॉस R2. हे त्या नोट्समध्ये दिलेलं नाही पण तुम्हाला सिंपल समजावून सांगते. ड्रॉप अक्रॉस R1 प्लस ड्रॉप अक्रॉस R2 इज इक्वल टू V0. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत विचार करतो. ठीक आहे. 2च रेजिस्टन्स आहेत. हा आहे तो फिक्स, हा आहे तो व्हेरिएबल. ॲडजस्टेबल करण्यासाठी आपण R2 वापरतो व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी. ठीक आहे. V0 इज इक्वल टू काय करायचं आपल्याला ड्रॉप अक्रॉस R1 प्लस ड्रॉप अक्रॉस R2 म्हणजे इथपर्यंत कनेक्शन झाले आपले. ठीक आहे. मग ड्रॉप कसं काढतो आपण, ड्रॉप म्हणजे व्होल्टेज आहे. ड्रॉप म्हणजे काय व्होल्टेज. मग V इज इक्वल टू ओहमचा फॉर्म्युला काय V इज इक्वल टू IR. हा ओहम लॉचा फॉर्म्युला बाय ओहम्स लॉ. V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. ठीक आहे. ड्रॉप अक्रॉस R1 कसा काढता येईल आणि ड्रॉप अक्रॉस R2 कसा काढायचा आपण बघू. R1च्या अक्रॉसचा करंट आहे म्हणजे I1. त्याला नाव देऊया. R1 आहे म्हणून इथला करंट काय झाला I1 आणि हे ॲडजस्टेबल आहे पिन 3 म्हणून इथला करंट आपण लिहिला I ॲडजस्टेबल करंट. तेच नावं दिले आपण जे रेजिस्टरला नाव आहे. R1 हा फिक्स्ड रेजिस्टर होता आणि R2 हा ॲडजस्टेबल रेजिस्टर आहे म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर आहे. इथल्या करंटला आपण नाव दिलेलं आहे I1 कारण R1 मधून वाहणारा करंट म्हणून तो I1. ॲडजस्टेबल रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट आहे म्हणून त्याला आपण नाव दिलं I ॲडजस्टेबल. शॉर्टमध्ये लिहिले ADJ I ॲडजस्टेबल. ठीक आहे. मग ह्या फॉर्म्युलांचं ड्रॉप अक्रॉस R1 काही आणि ड्रॉप अक्रॉस R2 काही बघा. ड्रॉप अक्रॉस R1 सोपं आहे. V इज इक्वल टू I1. इथला रेजिस्टन्स काय आहे R1. करंट काय आहे I1. I1 R1 हा झाला ड्रॉप अक्रॉस R1. तिथलं व्होल्टेज किती असेल IR. मग करंट आहे तो I1 आहे नाव त्याचं आणि रेजिस्टन्सचं नाव आहे R1. इथलं जर व्होल्टेज काढायचं असेल त्याच्या भोवती गेलेलं तर V इज इक्वल टू काही I1 R1. ठीक आहे. प्लस ड्रॉप अक्रॉस R2 काय असेल बघा. ड्रॉप अक्रॉस R2 म्हणजे इथलं व्होल्टेज काढायचं बरोबर आहे. R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला काढायचं. इथं मात्र प्रॉब्लेम काय होता इथून I1 येणारा करंट I1 पण आहे कसं आहे एका साईडला त्या
म्हणजे R2च्या अक्रॉस दोन करंट झाले, I1 आणि I ॲडजस्टेबल. ठीक आहे. रेजिस्टन्स गुणिले तिथला करंट R2, करंट मधलं दोन आहेत म्हणून I1 प्लस काही I ॲडजस्टेबल. हे समजलं की पुढचं सगळं समजतं. कुठेही इक्वेशन पाठ करण्याची गरज आपल्याला पडणार नाही. इतकं सिंपल इक्वेशन आहे. जेव्हा तुम्ही नोट्समध्ये पाहाल तेव्हा समजत नाही लवकर. आता इथं ज्या पद्धतीने लक्षात आलं तर तुमच्या लवकर लक्षात येईल. आपण काय करतोय, हा ड्रॉप प्लस हा ड्रॉप घेतोय आपण. ठीक आहे. आपण थोडंसं मोठी पडायचं म्हणजे लक्षात येईल. हा तुमचा I1 इथं आला, हा रेजिस्टर आहे R2 व्हेरिएबल आणि त्याच्यात तुमचं पाहण्याला करंट दिलेला आपण नाव I ॲडजस्टेबल ADJ. ठीक आहे. हा रेजिस्टन्सच्या अक्रॉस एकच करंट आहे I1. ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस 2 करंट झाले, I1 पण आहे, I ॲडजस्टेबल करंट पण आहे, दोन करंट. आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे त्याच्या भोवती आणि व्होल्टेज काढायचं असताना आपण ओम्सला वापरलं V IR. मग R1च्या अक्रॉसचा ड्रॉप काढायचा असताना तिथला करंट गुणिले तिथला रेजिस्टन्स I1 × R1 हा झाला ड्रॉप इथला. इकडचा ड्रॉप काढत असताना काय झालं की दोन करंट येत आहेत, I1 पण आहे, I ॲडजस्टेबल पण आहे. मग टोटल करंट घ्यावं लागतं आपल्याला R2 × टोटल करंट. दोन करंटची बेरीज घ्यावी लागेल. करंट गुणिले रेजिस्टन्स म्हटलं की इतकं व्होल्टेज इथे ड्रॉप होणार आपल्याला मिळेल. ठीक आहे. हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. आता हे फिगर कोणते आणि हे वरती लिहितो म्हणजे आपल्याला थोडीशी जागा पुरेल. बघा आता आपण डायरेक्ट लिहिलो, ड्रॉप अक्रॉस R1 प्लस ड्रॉप अक्रॉस R2. ड्रॉप अक्रॉस R1 काय आले, I1 R1 प्लस ड्रॉप अक्रॉस R2 काय आले बघा, R2 ब्रॅकेटमध्ये टोटल करंट I1 प्लस I ॲडजस्टेबल. ठीक आहे. आता जे व्होल्टेज ड्रॉप आहे R1च्या अक्रॉस त्याला आपण नाव देऊया VR. ठीक आहे. ड्रॉप अक्रॉस R1 is called VR or V reference. Drop across R1 is called as VR or V reference. दोन्ही पैकी कुठले आपण VR नाव घेऊ, व्होल्टेजचं नाव दिलं VR किंवा VR1 म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालेल. VR1 म्हणजे R1च्या अक्रॉस व्होल्टेज, VR1 द्या, कुठलंही नाव द्यायचं चालेल. बघा ड्रॉप लेजर जसं आपण आधी लिहिलं होतं त्याच पद्धतीने आपण ते ड्रॉप. आता काय केलं पण आपण ड्रॉपला नाव दिलं, जे व्होल्टेज R1च्या अक्रॉस आपण काढतोय त्याला आपण नाव दिलं की VR. ठीक आहे. म्हणजेच VR इज इक्वल टू काय झालं, I1 R1. म्हणजे I1 ची व्हॅल्यू काय काढते, I1 इज इक्वल टू VR डिवाइडेड बाय R1. हे लक्षात येते का बघा. आपण नाव दिलं ड्रॉप VR, मग व्होल्टेज तिथलं व्होल्टेज इज इक्वल टू काय झालं, तिथला करंट म्हणजे तिथला रेजिस्टन्स. करंट फॉर्म्युला काय आहे, ओम्स लॉ नुसार I1 इज इक्वल टू VR डिवाइडेड बाय R1. पुट दिस व्हॅल्यू आणि आपण इक्वेशन 1 दिलं, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पुट दिस व्हॅल्यू म्हणजे कोणाची, I1 ची किंमत आपल्याला काय करायची आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवायची. जिथं I1 दिसतंय तिथं आता आपण हे लिहिणार आहोत VR डिवाइडेड बाय R1. बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये I1 कुठे कुठे आहे, इथे एक I1 आहे आणि इथे एक I1 आहे, बरोबर आहे. जिथं I1 दिसतं आहे तिथं आपल्याला VR आपण R1 काय करायचं, पुटअप करायचं. ठीक आहे. काय लिहितं, VR डिवाइडेड बाय R1. हा R1 आहे तसा इथला आपण याची किंमत ठेवली, हा R1 आहे तसा आहे प्लस R2 ब्रॅकेटमध्ये परत I1 आहे, I1 ची किंमत ही ठेवायची आपल्याला, VR डिवाइडेड बाय R1 प्लस I ॲडजस्टेबल. समजलं का. जिथं I1 लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आपण I1 ची नवीन व्हॅल्यू लिहिली VR डिवाइडेड बाय R1. जिथं I1 दिसत होतं तिथं बाकीचं इक्वेशन मधलं काहीही चेंज झालेलं नाही. आता R1 काय होतील,
राहिलं काय का बी आर प्लस, आता ब्रॅकेट सोडून घेऊया, R2 इंटू बी आर डिवाइडेड बाय R2 ने गुणायचं. आता आपण ब्रॅकेट सोडून घेऊ म्हटलं की R2 ने काय करावं लागेल, आतमध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागेल. R2 इंटू हे प्लस R2 I ॲडजस्टेबल. बघा इथंपर्यंत समजलं. इक्वेशन सांगत असताना लिहून पण घ्या, तर तुम्हाला हे गोष्टी समजतील. ठीक आहे, आपण आता त्या साईडला लिहू. तुम्हाला दिसणार हे जे इक्वेशन आहे बी आर प्लस R2 बी आर R1 प्लस R2 इंटू I ॲडजस्टेबल. हे आले इक्वेशन. आता आपलं राहिले. ठीक आहे, आपण सगळंच पुसूया आणि फक्त इक्वेशन लिहूया, नाहीतर हे काही कळणार नाही. इक्वेशन थोडं समजायला डिफिकल्ट आहे, पण त्याचं खूप इझी पण आहे. ठीक आहे, आता आपण इथून लिहूया. बघा मी डायरेक्ट इक्वेशन लिहिलेला I1 R1 प्लस R2 ब्रॅकेटमध्ये I1 प्लस I ॲडजस्टेबल. I1 is equal to VR divided by R1. ही इक्वेशन 1. जिथं I1 आहे तिथे ही किंमत होती. आपण परत एकदा इक्वेशन आपण पहिल्यापासून बघतोय VR डिवाइडेड बाय R1. हे R1 आहे तसं प्लस तो सोडून घ्या, ब्रॅकेट सोडून घ्या, R2 इंटू आपण ब्रॅकेट नेक्स्ट स्टेपमध्ये आपण सोडूया. हे आधी पूर्ण करूया. जिथं I1 आहे तिथं व्हॅल्यू कुठं करू, इथं पण I1 आहे. I1 च्या विषयात आलं VR डिवाइडेड बाय R1 प्लस I ॲडजस्टेबल. ठीक आहे, आता हा R1 कॅन्सल होईल, राहिला फक्त VR प्लस. आता मात्र ब्रॅकेट काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे. R2 ने गुणवं लागेल आतमध्ये, तर आपलं ब्रॅकेट काय होईल इथं सॉल्व होईल. R2 इंटू VR डिवाइडेड बाय R1 हे झालं पहिलं प्लस R2 इंटू I ॲडजस्टेबल. ठीक आहे, ह्या दोन्हीमध्ये पण VR आणि VR आहे. इथं VR आपण कॉमन काढू शकतो. VR ब्रॅकेटमध्ये 1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 ब्रॅकेट क्लोज प्लस R2 इंटू I ॲडजस्टेबल. बघा इथंपर्यंत काय अडचण येतं. आपण फक्त VR काय केलं, कॉमन घेतलं की VR म्हणजे 1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1. ह्या पद्धतीने VR कॉमन घेतलं बाहेर. ठीक आहे, प्लस I कसं लिहिलं. आता याच्यामध्ये I ॲडजस्टेबल जो आहे, I ॲडजस्टेबल इज व्हेरी निग्लिजिबल. निग्लिजिबल व्हॅल्यूमध्ये असतो, कारण आपण जो जोडलेला आहे R2ला, तर तिथे रेफरन्स व्होल्टेज जे दिलेलं असतं ते जवळपास असतं रेफरन्स व्होल्टेज 1.25 व्होल्ट. रेफरन्स व्होल्टेज जर 1.25 असेल तर I ॲडजस्टेबल हा फार कमी येतो, म्हणून त्याला निग्लिजिबल केलं, निग्लेक्ट केलं तरी सुद्धा चालेल. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काढून टाकणार आहे, कारण हा निग्लिजिबल करंट आहे. हे काढून टाकायचं आपल्याला, हे निग्लिजिबल आहे. राहिलं फक्त एवढंच VR ब्रॅकेटमध्ये 1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1. VR इज इक्वल टू V रेफरन्स इज इक्वल टू 1.25 व्होल्ट. म्हणजे काय लिहू शकतो आपण, V रेफरन्स पण लिहू शकतो 1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1, किंवा डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू पण लिहू शकता 1.25 व्होल्ट डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1. हे झालं आपलं फायनल इक्वेशन V नॉट इज. खूप सोपं आहे, फक्त 2 रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा ड्रॉप आपण इक्वल करत चालू. ठीक आहे, इकडचा भाग तर आपल्याला निग्लिजिबलच करून टाकायचा आहे, I ॲडजस्टेबल निग्लेक्ट करून टाका आणि राहिलेले इक्वेशन फक्त काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं. काय केलं आपण, 2 ड्रॉप घेतले, R1 च्या अक्रॉसचा ड्रॉप, R2 च्या अक्रॉसचा ड्रॉप आणि बेरीज केली. बेरीज करत असताना आपण काय केलेली, I1 च्या ऐवजी I1 इज इक्वल टू I इज इक्वल टू V अपॉन R हा फॉर्म्युला वापरला. I1 ची नवीन व्हॅल्यू आपण काढली आणि ती पुटअप केली. जिथं I1 आहे तिथं पुटअप केली, ब्रॅकेट सॉल्व केले, हे निग्लिजिबल करून टाकलं आणि राहिलेले इक्वेशन आपल्या
समोर आहे. VR म्हणजेच रेफरन्स व्होल्टेज, म्हणजेच R1च्या अक्रॉस व्होल्टेज आणि म्हणजेच 1.25 व्होल्ट. ठीक आहे, ह्यावरती आपल्याला प्रॉब्लेम पण येऊ शकतात आणि तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला जमेल. फक्त 2 ड्रॉपच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला काढायचं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात द्यायला हवी. एकदा पहिली स्टेप, पहिले इक्वेशन जमलं की बाकीचे सगळे इक्वेशन काय होतील तुम्हाला जमतील. इक्वेशन करायचं काही कारण नाही. हे इक्वेशन फार इम्पॉर्टंट आहे, नाही समजलं तर नाही समजणार. हे फिगर आहे पिन 1, पिन 2 आणि पिन 3. आपण काय काय आउटपुटचा ड्रॉप म्हणजे या टोकापासूनचा ड्रॉप बरोबर, ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप प्लस ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप आपण काढला आणि आपण काय केलं, इक्वेशन सॉल्व्ह केले. आता राहिला आपलं SMPS. आज आपले प्रॉब्लेम होणार नाही, प्रॉब्लेमला आपल्याला वेळ लागेल, तर वेळच दिला मात्र आपल्याला प्रॉब्लेम प्लस SMPS लास्ट रेग्युलेटर आहे, स्विच म्हणून पॉवर सप्लाय आणि खूप सिंपल आहे. त्याच्यामध्ये त्याचे काही टाईप्स वगैरे आपल्याला बघायचे नाही. जो आपण कॉम्प्युटरसाठी यूज करतो तो आपल्याला पाहिजे. SMPS नेक्स्ट लेक्चर वेनसडे. स्विच मोड पॉवर सप्लाय जो PC साठी वापरतो, सगळ्या PC मध्ये स्विच SMPS यूज केलेला आहे. ठीक आहे, आता आपण काय काय रेग्युलेटर पाहिले बघा. जेनर पाहिला, जेनर रेग्युलेटर पाहिल्यानंतर आपण काय पाहिलं, ट्रान्झिस्टरचं सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर पाहिला. ट्रान्झिस्टरचं सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर झाल्यानंतर 3 पिन IC रेग्युलेटर पाहिले. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे SMPS. जेनर रेग्युलेटरची फिगर मी परत एकदा रिवाइज करते. जेनर रेग्युलेटर लावत असताना कधीही रिव्हर्स बायसमध्ये लावावं लागतं आपल्याला. ही फिगर होती RL, RS आणि BJ. इकडे अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, इकडे रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. फक्त रेग्युलेटर रिवाइज करतो. ठीक आहे, अगदी सिंपल होतं जेनर डायोडमध्ये. त्यानंतर हे जे करंट पण काढले आपण मेन करंट सर्किटमधला IS, याच्यामध्ये IZ आणि याच्यामध्ये IL. हा जेनरचा रेग्युलेटर होता आपला. जेनर डायोड शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज देतो आणि त्याच्या ह्या स्पेशालिटीचा उपयोग आपण रेग्युलेटर म्हणून काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे ट्रान्झिस्टरचं सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. मी तुम्हाला फिगर कशी काढायची ते शिकवलेलं. आधी हा ट्रान्झिस्टर काढा, इमिटर राईट साईडला, त्याच्यानंतर एरर ॲम्प्लिफायर काढायचा आपल्याला उभा. ठीक आहे, ABCE म्हणजे ट्रान्झिस्टर T2, हा T1. त्यानंतर इथं काढला आपण जेनर डायोड रेज बायसमध्ये आणि ही खालची लाईट. 5 रजिस्टर काढावे लागतात. 3 इकडं आहेत आणि 2 इकडं आहेत. डिवायडर काढायला लागेल आपल्याला. ट्रान्झिस्टरचं मध्य बरोबर डिवायडरच्या सेंटरला गेलं पाहिजे आणि राहिलेला आहे तो RL. RLच्या अक्रॉस आपलं रेग्युलेटेड व्होल्टेज, इकडे अनरेग्युलेटेड व्होल्टेज. ही फिगर होती आपली ट्रान्झिस्टरचा सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. इकडे 3 रेजिस्टन्स आहेत, इकडे 2 आहेत. ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला आणि गेला ह्याच्या इमिटरला. ठीक आहे, ही फिगर होती आपली. ट्रान्झिस्टरमध्ये बेसिक पॉईंट आपण लक्षात ठेवलेला आहे. बेसिक काय सांगितलं होतं ट्रान्झिस्टरमध्ये, जर बायपोलर ट्रान्झिस्टर असेल आणि NPN असेल, जर बेस तुमचा हाय असेल तर इमिटर पण हाय असतो, पण कलेक्टर काय असतो त्याच्या उलटा 0 म्हणजे हाय, सॉरी 1 लिहूया आपण इथे, मी समजेल मला. 1 म्हणजे हाय आणि 0 म्हणजे लो. बेस हाय असेल तर इमिटर पण हाय असेल, पण कलेक्टर मात्र त्याच्या अपोजिट असेल. बेसला 1 असेल की ट्रान्झिस्टर काय होतो तुमचा ऑड, जेव्हा आपण यूज करतोय NPN ट्रान्झिस्टर. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं पॉईंट होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिले 3 पिन IC व्होल्टेज रेग्युलेटरची ब्लॉक डायग्राम. त्याच्यामध्ये काय केलं, ब्लॉकमध्ये झालं ब्लॉक सिरीज पास ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर सेकंड ब्लॉक पाहिला थर्मल शटडाऊन. थर्मल शटडाऊन अँड करंट लिमिटिंग फॅसिलिटी. त्याच्यानंतर आपण त्याला जोडलं ॲम्प्लिफायर. त्याला 2 इनपुट होते, मायनस आणि प्लसमध्ये, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग जोडला आपण V रेफरन्ससाठी, नॉन इन्व्हर्टिंग जोडला आपण V रेफरन्ससाठी आणि इन्व्हर्टिंग जोडला आपण बायसला. ठीक आहे, हे झाले इथे आउटपुट R1 R2.
किंवा ती ब्लॉक डायग्राम ऑफ 3 पिन IC व्होल्टेज रेग्युलेटर, ज्याच्यामध्ये सिरीज ट्रान्झिस्टर जो आहे तो आपण कशासाठी यूज करतो तर 1.5 एम्पियर लोड करंट हँडल करण्यासाठी विथ सफिशियंट हीट सिंक. थर्मल शटडाऊन म्हटलं की 175 पेक्षा जास्त टेम्परेचर झालं की IC स्वतःहून बंद करते, त्याला म्हणतो आपण थर्मल शटडाऊन. आणि एरर ॲम्प्लिफायर आपण यूज केलं ज्याला 2 इनपुट्स होते, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग. डिवायडर बायस आपल्याला तर चांगला कळतो. डिवायडर बायस व्होल्टेज किती 5, 6, 8, 10, 12, 15, 18 and 24 होते. त्याच्यानंतर मग त्याचे टाइप्स पाहिले आपण, फिक्स्ड पॉझिटिव्ह, फिक्स्ड निगेटिव्ह. फिक्स्ड पॉझिटिव्ह मध्ये काय लिहिलं आपण, फिगर कशी काढली, IC LM340-5 हे पिन 3 असं, पिन 2, पिन 3, पिन 1 इनपुट, आउटपुट आणि कॉमन. इकडे कॅपॅसिटर जोडला आपण C1 जो बायपासचं काम करेल. इकडे कॅपॅसिटर जोडला आपण C2 टू इम्प्रूव्ह द ट्रान्झिट रिस्पॉन्स वी यूज C2 इन दिस रेग्युलेटर. सेम फिगर फक्त IC चा नंबर आपण काय केला इथं बदलला, LM320-5 पिन 3 असेल, पिन 2 आउटपुट, पिन 1 इनपुट, पिन 3 इज कॉमन ग्राउंड टर्मिनल. Same C1 used for bypass, C2 is used to improve the transient response. Bypass means to prevent the oscillation from circuit. ह्या फिगर आपण पाहिलं, पॉझिटिव्ह फिक्स आणि निगेटिव्ह फिक्स. त्याच्यामध्ये पण 4 पॉईंट पाहिले आपण. फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आपण, पॉझिटिव्ह फिक्स आणि निगेटिव्ह फिक्स मध्ये कोणत्या सिरीज आपण वापरतो, पॉझिटिव्हसाठी कोणत्या, निगेटिव्हसाठी कोणत्या. सेकंड पॉईंट काय सांगितलं आपण त्याच्यामध्ये फिक्समध्ये, सेकंड पॉईंट किती व्होल्टेज आणि किती करंट येते आपल्याला IC. आपण त्याच्यानंतर कनेक्शन्स पाहिले, पिन 1, 2, 3 कशाला जोडलेले आहे. त्याच्यानंतर आपण कॅपॅसिटर पाहिले, कॅपॅसिटर किती किंमत कितीपर्यंत वापरू शकतो आपण, 0.121 मायक्रोफॅरेड ह्या व्हॅल्यूपर्यंतचे कॅपॅसिटर यूज केलेले असतात. C1 कशासाठी यूज केला, C2 कशासाठी यूज केला हे पाहिलं आपण. आणि लास्ट पॉईंट पाहिला आपण ब्राउन आउट. ब्राउन आउट म्हटलं की काय, आउटपुटपेक्षा इनपुट व्होल्टेज कमीत कमी 2 किंवा 3 व्होल्ट जास्त हवं, नाहीतर IC काय करते, काम बंद करते, त्याला म्हणतात ब्राउन आउट. इतकं आपण पाहिलेलं होतं. आणि आज आपण त्याचा लास्ट टाईप पाहिला ॲडजस्टेबल म्हणजेच व्हेरिएबल. ॲडजस्ट करता येतं म्हणजेच व्हॅरी करता येतं त्याला. ॲडजस्टेबल पॉझिटिव्ह ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर. आत्ताच आपण फिगर पाहिली, त्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स काढायचं आहे, हा खूप इम्पॉर्टंट, R2 आणि इथे लावायचं आहे R1. हे V0, V LM370 317 ला 338 लिहा किंवा 350 लिहा, सेम. ठीक आहे. पिन 1, 2 and pin 3 is used for common terminal.